तर मी हे MD पासून सुरुवात करतोय, जे काल कोराडीमध्ये जे पकडण्यात आलेले आहे. तर त्याचे जवळपास 554 ग्राम MD जप्त करण्यात आलेली आमची NDPS युनिटनी. जसं आपलं ऑपरेशन थंडर जे चालू आहे त्याच्यात झिरो टॉलरन्स आपण याच्याबद्दल ठेवलेली आहे, केलेली आहे. आणि याच्यात जे इन्फॉर्मेशन मिळालेली आहे ती राजस्थानपासून मध्य प्रदेश मार्गे नागपूरला येत होती आणि याचा वापर 31 तारीखला होणार होता, अशी आमची इंटेरोगेशनमध्ये आत्तापर्यंत आलेलं आहे. म्हणजे असे जे प्रकार किंवा नशिले पदार्थ येणे तो सिरियस इश्यू आहे. तर एक चांगली कारवाई एक झालेली आहे. तसेच याच्याशी निगडीत जे लोक आहे त्यांची पण माहिती आम्ही काढलेली. काही याच्यावर 307 आणि मकोका मर्डर वगैरे असे केसेस पण आहेत त्यांच्यावर. तर हा एक सिरियस आणि चांगली एक डिटेक्शन झालेली आपले क्राईम ब्रांचकडून. आणि याच्यात आपण पुढे जातो आहे की केव्हापासून कोण कोण आहे इथे शहरामध्ये, अजून कोण कोण याच्यात निगडीत आहे आणि कोणाकोणाला हे देणार होते MD. तर याच्याबद्दल आमची पुढची कारवाई आता चालू आहे. परंतु हे इन्फॉर्मेशन बेस्ड हे होता, कारण कालही ज्यावेळेस PI साहेबांनीचा फोन आला तर याचे असा इन्फॉर्मेशन आहे आणि याच्यावर आम्ही काम करतो आहे आणि त्यांनी ते नंतर हे पकडली. तर चांगली एक कारवाई याच्याकडून झाली आहे. उद्या 31 तारीख आहे, वर्षाच्या शेवटचा दिवस आहे. तर त्याच्यासाठी आमची जी तयारी आहे चालू आहे. सकाळी आमची जॉईंट CP आणि आमचे ॲडिशनल CP क्राईम आणि इतर अधिकाऱ्यांशी माझी बोलणी झालेली. तसेच काल रात्री आपला जे ग्रुप आहे त्यांनाही आम्ही सांगितलेलं आहे कसे आपली तयारी राहील. म्हणजे आमच्या झिरो टॉलरन्स याच्यावरही आहे. याच्यात आम्ही लिहिलेलं आहे की झिरो फॅटॅलिटी, झिरो स्टेबिंग आणि झिरो इंजरी असा आपला एक मोटो आपण ठेवलेला आहे. आणि हेतू एक हेच आहे की कोणालाही कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये, ॲक्सिडेंट्स वगैरे होऊ नये. आणि दारू पिऊन हाईमध्ये गेल्यानंतर कंट्रोल आपला जातो आणि काहीतरी मित्र बसले जे आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे बॉडी इंजरीज किंवा मर्डर्समध्ये दारू जो आहे तो एक मेन इश्यू दिसतो आहे. केसेसमध्ये बघितला तर मित्र बसलेले दारू पिली आणि एकनी दुसऱ्याच्या मर्डर केला, किंवा त्यांच्याकडे की तू माझ्याकडे का बघितलं आणि दारूच्या नशेत असंही केलेलं आहे. म्हणजे दारू जे आहे त्याच्यावर कंट्रोल करण्याची आणि दारू पिऊन कोणीही गाडी वगैरे चालू नये. तसेच आपण नोटीस पण देतो आहे रेस्टॉरंट्स बार्स वगैरेला की कोणीही जर आतमध्ये काय भांडण झाली कुठे दारू पिऊन तर त्याच्याबद्दल आम्हाला माहिती देणे. कोणी जर दारू पिऊन गाडी चालवतो आहे, तुमच्याकडून पिऊन बाहेर निघतो आहे तर त्याची माहिती आम्हाला दिली पाहिजे. तसेच कोणीही विदाऊट परमिट दारू घेऊ नये हे आपण सगळे इन्स्ट्रक्शन्स बार्स आणि यांना देतो आहे. तसेच आमची जे पोलीस आहे त्याचे ट्रॅफिक पोलीस आणि लोकल पोलीस हे मिळून नाकाबंदी आजपासूनच आपण करतो आहे. आज 4:30 आपण नाकाबंदी लावणार आहे, बॅरिकेड्स ठेवून आणि ब्रेथ ॲनालायझरचा वापर करून. आणि जास्तीत जास्त जे आहे आपण लोकांपर्यंत मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे की कोणीही दारू पिऊन किंवा नशेत बाहेर अननेसेसरी हे करू नये. आणि याच्यामुळे काय भांडण होतात आणि नंतर कुठली परिस्थितीपर्यंत लोक पोहोचतात, मग असं काय होऊ नये ही आमचा हेतू आहे. तर तो एक दुसरा 31 बद्दल आपल्याला सांगायचं होतं. काही लोकांनी प्रश्न विचारला की जे काल मर्डर जे झालेले आहे त्याच्याबद्दल. त्याच्यात जो एक मर्डर झालेलं आहे त्याच्यात तो माणूस जो आहे त्याच्या जे मेंटली डिस्टर्ब तो होता आणि त्याचा व्हिडिओ पण त्यासारखा आमच्याकडे आहे, ज्याच्यात तो म्हणतोय की त्याला विचारा जो मेलेला ऑलरेडी आणि तो का मारला त्याला तो कळत नाही. आणि ते आता आपण मेडिकल त्याचे जातो आहे, सायकॅट्रिस्ट किंवा जे त्याची
हे असतो तर त्या आणि तो एकदम हिट काय त्याच्यात दोष वगैरे काय दिसलेला नाही आहे किंवा तो असं त्यांनी कुठलाही सांगितलं नाही आहे. दुसरं जे मर्डर आहे कालच्या तहसीलमध्ये जे झाले त्याच्यातही त्यांनी काय पैसे घेतले होते आणि ते पैसे परत केले नाही आणि भांडण त्यांची झाली, शिवीगाळ झाली आणि त्याच्यात जे आहे हे मर्डर्स दोन झालेले आहे. तर हे आहे आणि याचे नंतरचे पण जसं कळपनावाला जे झालेलं आहे त्याच्यात छेड आणि तो बल्लीचा वापर केला आणि ते एकदम हीटमध्ये त्यांनी केलेला तो एक मर्डर झालेला आहे. एक जे ऑटो रिक्षाच्या धंतोलीचा जो होता तो 2 दिवस डिटेक्ट झाला नव्हता आणि तो नंतर आमचे क्राईम ब्रांच आणि लोकल पोलिसनी जे डिटेक्ट केलेला आहे तो गुन्हा त्याच्यातही असा म्हणजे त्याचे जे बॅग होता तो हिसकावण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यात त्यांनी त्याच्यात जो मर्डर झालेला आहे असे जे इश्यूज आहे ते सगळे आपल्याशी वेगवेगळ्या विषयांवर आपली एक माझ्याशी बोलण्याच्या हे होतं. तर असे इश्यू आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. एका आठवड्यात 6 मर्डर झालेले आहे. धंतोलीमध्ये